ओके, तर पहा, आज पायथॉन फुल स्टॅक डेमॉन्स्ट्रेशनचा तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की व्हॉट इज फुल स्टॅक. आपल्याला फुल स्टॅक पायथॉन डेव्हलपमेंट मध्ये कोणकोणत्या लँग्वेजेस, कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज आपल्याला कव्हर करायच्या. त्यामध्ये मी तुम्हाला प्रोजेक्ट एक्सप्लेन करून सांगितलेला होता. त्या प्रोजेक्ट्स मध्ये तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया आलेली असेल की आपल्याला आपल्या कोर्समध्ये नेमकी काय शिकायचंय. त्यानंतर पहा, कालच्या लेक्चरमध्ये आपण पायथॉन लँग्वेजला आपण स्टार्ट केलेले आहे. तर सगळ्यात अगोदर काल आपण पाहिलेलं आहे हिस्ट्री ऑफ पायथॉन. हिस्ट्री ऑफ पायथॉन की पायथॉन लँग्वेज डेव्हलप कुणी केली आहे, कोणत्या साली डेव्हलप झाली आहे, पायथॉनला पायथॉन नावच का देण्यात आलंय, ज्यावेळेस पायथॉन लँग्वेज डेव्हलप झाली त्यावेळेस पायथॉनचं कोणतं व्हर्जन होतं, हे आपण हिस्ट्री ऑफ पायथॉन मध्ये कालच्या लेक्चर मध्ये डिस्कस केलेलं आहे. पहा, त्यानंतर पहा आपण पायथॉनचे फीचर्स पाहिले होते. पहा, फीचर्स ऑफ पायथॉन हे सुद्धा आपण कालच्या लेक्चर मध्ये डिस्कस केलेलं आहे. ओके, त्यानंतर पहा आपण पायथॉनचे प्रोग्राम जर तुम्हाला राईट करायचे असतील त्यासाठी आपलं काय करावं लागेल, पायथॉन इन्स्टॉल करावं लागेल. तर पायथॉन या ठिकाणी आपण इन्स्टॉल सुद्धा केलेलं आहे. पहा, हे सुद्धा आपण कालच्या सेशन मध्ये घेतलेलं आहे आणि आतापर्यंत झालेले दोन्ही सेशनचे व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर सेंड केलेले आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता. ओके, त्यानंतर पहा आज आपल्या ठिकाणी पुढे कंटिन्यू करायचंय. आज या ठिकाणी आपल्याला बघायचे आयडेंटिफायर्स. नेक्स्ट कन्सेप्ट आहे आयडेंटिफायर्स इन पायथॉन. ओके, तर पहा कालच्या लेक्चर मध्ये आपण पायथॉन इन्स्टॉल केलेला आहे. ज्यावेळेस तुमच्या ठिकाणी पायथॉन इन्स्टॉल झालेला आहे त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमच्या मशीन मध्ये काय झालेलं आहे, आयडीएल इन्स्टॉल झालेलं आहे. काय इन्स्टॉल झालेलं आहे, आयडीएलई. आयडीएलई, तर आयडीएलई चा फुल फॉर्म होतो पहा इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट लर्निंग इन्व्हायरमेंट. म्हणजे पायथॉनने तुम्हाला काय केलेलं आहे, शिकण्यासाठी एक इन्व्हायरमेंट प्रोव्हाइड केलेला आहे. पहा, आणि तुम्ही काय करू शकता, आयडीएलई वर प्रोग्राम राईट करू शकता. म्हणजे पायथॉनचे प्रोग्राम तुम्ही आयडीएलई वर पण राईट करू शकता, तुम्ही एडिटर वर पण राईट करू शकता आणि सीएमडी मध्ये सुद्धा काय करू शकता, तुम्ही राईट करू शकता. पहा, तुम्ही तिन्ही ठिकाणी काय करू शकता, पायथॉनचे प्रोग्राम राईट करू शकता. पहा, वन बाय वन आपण त्या ठिकाणी पाहणारच आहोत की एडिटरवर कशा प्रकारे काम करायचंय, सीएमडी वर कशा प्रकारे काम करायचंय. तर आपण या ठिकाणी सुरुवात असल्यामुळे या ठिकाणी आपण सुरुवातीचे जे काही बेसिक प्रोग्राम्स आहेत पायथॉनचे ते आपण या ठिकाणी राईट करणार आहोत आयडीएलई वर. कशावर, आयडीएलई. तर इथे पहा, ज्यावेळेस तुम्ही पायथॉन इन्स्टॉल केलंय, आयडीएलई ऑटोमॅटिकली इन्स्टॉल झालेला असेल. तुम्हाला फक्त स्टार्ट मेनू मध्ये जायचंय आणि इथे सर्च करा आयडीएलई. तर इथे पहा तुम्हाला आयडीएलई ऑप्शन ओपन झालेलं दिसेल. याला फक्त काय करायचं, तुम्हाला ओपन करायचंय. ओके, जर तुम्हाला हे ऑप्शन दिसत असेल याचा अर्थ समजून जा की तुमचं पायथॉन काय झालेलं आहे, सक्सेसफुली इन्स्टॉल झालेलं आहे. ओके, त्यानंतर पहा नेक्स्ट टॉपिक या ठिकाणी आता आपल्याला घ्यायचं आहे आयडेंटिफायर्स. आयडेंटिफायर्स, तर याच्या नावातच आहे पहा आयडेंटिफायर्स. आयडेंटिफायर्स म्हणजे काय की जे काय आपण नेम देतो, जसे आपण पहा आपण या ठिकाणी कोण आहोत, ह्युमन आहोत. ओके, तर माझं नाव म्हणजे काय, माझी आयडेंटिटी आहे. काय आहे, आयडेंटिटी. सेम तसंच पायथॉन मध्ये पण काय आहेत, आयडेंटिफायर्स. मग ते आयडेंटिफायर्स म्हणजे काय, तर जे आपण या ठिकाणी व्हेरिएबलला नाव देतो. पहा, एखादा व्हेरिएबल असेल, एखादं फंक्शन असेल, एखादी तुमचा क्लास असेल, एखादी तुमची ऑब्जेक्ट असेल, मॉड्यूल असेल, जे आपण नेम देतो त्याला काय म्हणायचं, तुम्हाला आयडेंटिफायर. म्हणजे त्याच्यावरून आपण यूज करतो. म्हणजे हे पहा, अ नेम पायथॉन आयडेंटिफायर इज अ नेम यूज टू आयडेंटिफाय. म्हणजे आपलं समजतंय त्याच्या नावावरून की हे व्हेरिएबलचं नाव आहे, हे फंक्शनचं नाव आहे, हे क्लासचं नाव आहे, हे मॉड्यूल्सचं नाव आहे किंवा ऑदर या ठिकाणी ऑब्जेक्टचं नाव आहे. कशावरून समजतं, आपल्याला आयडेंटिफायर्स वर समजतं. म्हणजे एक्झाम्पल पहा या ठिकाणी, इथे पहा मी एक एक्झाम्पल राईट करतोय. एक्झाम्पल या ठिकाणी राईट करतोय a इज इक्वल टू 100. a इज इक्वल टू 100. तर या ठिकाणी पहा a हा काय तुमचा व्हेरिएबल, a हा काय तुमचा व्हेरिएबल. पण त्या व्हेरिएबलला आपण नेम देतो, व्हेरिएबलला जे आपण नेम देतो, व्हेरिएबलला नेम, त्यालाच काय म्हणायचं, आयडेंटिफायर्स. म्हणजे इथे तुमचं नेम काय असेल, हेअर
A is a variable. A is a variable. Variable. A काय तुमचा variable. That is A is identifiers. म्हणजे जे काय आपण नाव देतो ना त्यालाच म्हणायचं तुम्हाला आयडेंटिफायर. व्हेरिएबल नेम करतो. ओके, तर हेअर A is a variable name, that is A is a identifier. त्यानंतर पहा अजून एक एक्झाम्पल घेतो मी या ठिकाणी. समजा इथे मी राईट करतो पहा एक फंक्शन. आता पायथॉन मध्ये फंक्शन घ्यायचं असेल तर आपलं डेफ राईट करावं लागतो. ते तुम्हाला मी पुढे जाऊन सांगेल. समजा इथे पहा मी एक डिस्प्ले नावाचं काय केलं आहे फंक्शन घेतलेलं आहे. तर इथे पहा हे पुढे जाऊन तुम्हाला शिकायचंय व्हेरिएबल कशाला म्हणायचंय, फंक्शन कशाला म्हणायचंय. ओके, पण आता या ठिकाणी लक्ष द्या. हेअर display is a function name. Display is a function name, that is it is a identifiers. म्हणजे हेच काय झालं तुमच्या प्रकारे आयडेंटिफायर झाले. that is identifiers. ओके, समजा या ठिकाणी पहा अजून एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल इथे मी राईट करतो पहा एक क्लास घेतो. ABC नावाचा एक मी क्लास घेतलेला आहे. तर इथे काय आहे, हेअर ABC is a class name. तुमच्या क्लासला तुम्ही एक नाव दिलेलं आहे त्याला काय म्हणायचं आपल्याला आयडेंटिफायर्स. किंवा या ठिकाणी पहा मी एक मॉड्यूल यूज करतोय पहा इम्पोर्ट नमपीज किंवा इम्पोर्ट TK इंटर. हे पुढे जाऊन तुम्हाला शिकायचं इम्पोर्ट TK इंटर. तर इथे काय आहे TK इंटर इज अ मॉड्यूल नेम. म्हणजे थोडक्यात काय तर आयडेंटिफायर्स म्हणजे काय तर जे आपण नेम देतो. कुणाला नेम देतो आपण, एखाद्या व्हेरिएबलला, एखाद्या फंक्शनला, एखाद्या क्लासला, एखाद्या मॉड्यूलला किंवा एखाद्या ऑब्जेक्टला. जसं या ठिकाणी पहा मी एक ऑब्जेक्ट तयार करतो. ABC नावाचा काय करतोय ऑब्जेक्ट तयार करतोय OBJ म्हणून. तर इथे पहा OBJ काय आहे तर OBJ या ठिकाणी माझा ऑब्जेक्ट आहे. OBJ काय आहे माझा या ठिकाणी ऑब्जेक्ट. तर हेअर OBJ is a ऑब्जेक्ट नेम. तर जे काय आपण या ठिकाणी नेम देतो मग ते नेम काही कुणाचंही असू शकतं. कुणाचं, व्हेरिएबल असेल, फंक्शन असेल, क्लास असेल, मॉड्यूल असेल किंवा एखाद्या ऑब्जेक्टचा असू द्या. त्यालाच तुम्हाला काय म्हणायचंय आयडेंटिफायर्स. आयडेंटिफायर्स म्हणायचे पहा. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला समजतंय की हा एक व्हेरिएबल आहे, हा एक मेथड आहे, हा एक या ठिकाणी क्लास आहे. हे कशावरून समजतं आपल्याला त्याच्या नेम वरून. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी आयडेंटिफायर्स क्लिअर झालेला असेल पहा. अ पायथॉन आयडेंटिफायर इज अ नेम ऑफ यूज टू आयडेंटिफाय अ व्हेरिएबल, फंक्शन, क्लास, मॉड्यूल ऑर अदर्स ऑब्जेक्ट्स. ओके, समजलंय आयडेंटिफायर्स कशाला म्हणायचंय. मी या ठिकाणी कंटिन्यू करतोय. नेक्स्ट, आता जे काय तुम्ही आयडेंटिफायर्स राईट करायचे पहा. अँड आयडेंटिफायर्स स्टार्ट्स विथ लेटर A to Z. म्हणजे तुम्ही जे काही नेम देणार आहेत ना फंक्शनला, व्हेरिएबलला, क्लासला, ते जे काही नेम आहेत ते नेम कसे असले पाहिजेत लेटर कॅपिटल A to Z किंवा स्मॉल A to Z किंवा तुम्ही काय करू शकता अंडरस्कोर यूज करू शकता. काय यूज करू शकता अंडरस्कोर. ओके, फॉलोड बाय 0 और मोर लेटर. तुम्ही एकापेक्षा जास्त लेटर्स, अंडरस्कोर किंवा डिजिट्स तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. तर आयडेंटिफायर्स मध्ये तुम्हाला एखाद्या व्हेरिएबलला, फंक्शनला, मॉड्यूलला, क्लासला जे काय नेम द्यायचंय त्यामध्ये तुम्ही काय यूज करू शकता अल्फाबेट कॅपिटल A to Z, स्मॉल A to Z, 0 to 9 डिजिट आणि अंडरस्कोर्सचा तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता पहा. ओके, आता लक्षात घ्या आयडेंटिफायर्स डिफाइन करायचे असतील तर त्यासाठी आपल्या ठिकाणी काही रूल्स आहेत पहा. काय आहेत ते रूल्स आहेत. ते रूल्स आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी वन बाय वन एक आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि आपण प्रॅक्टिकली या ठिकाणी करून पाहणार आहोत पहा. तर पहिला रूल काय सांगतोय तुम्हाला, की पहिला रूल तुम्हाला सांगतोय an identifier should not starts with digit but it can digits. म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला जर आयडेंटिफायर स्टार्ट करायचा असेल म्हणजे नेम राईट करायचा असेल कोणताही नेम असू द्या, हा कॅनॉट स्टार्ट विथ डिजिट म्हणजे तुम्ही नंबरने सुरुवात करू शकत नाही. नंबरने तुम्ही सुरुवात करू शकत नाही. बट
इट कॅन कंटेन डिजिट म्हणजे तुम्ही नंबरने सुरू करू शकत नाही, पण तुम्ही मध्येच नंबर यूज करू शकता किंवा शेवटी तुम्ही नंबर यूज करू शकता पा. ओके, आपण हा जो काय रूल आहे ना प्रॅक्टिकली करून पाहूया. त्याचं काय म्हणणं आहे की कॅनॉट स्टार्ट्स विथ डिजिट. जर समजा तुम्ही डिजिटने सुरुवात करण्याचा प्रयत्न केला तर अशा वेळेस तुम्हाला काय येईल एरर. समजा इथे पहा मी काय करतोय a इज इक्वल टू 100. ए काय माझ्या या ठिकाणी व्हेरिएबल. अहो एरर आलाय का नाही. समजा या ठिकाणी मी काय करतोय टोटल नावाचं एक व्हेरिएबल घेतोय, टोटल मध्ये स्टोअर करतोय 100. एरर आलाय का नाही. आता मी नंबरने सुरुवात करतो पहा. नंबर या ठिकाणी राईट करतोय मी 1 2 3 टोटल इज इक्वल टू 100. तर इथे मी काय केलेलं आहे मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करतोय. व्हेरिएबलचं नाव काय आहे 1 2 3 टोटल. पण व्हेरिएबलच्या स्टार्टिंगला मी काय यूज केलेला आहे डिजिट यूज केलेला आहे. जर समजा तुम्ही या ठिकाणी डिजिट यूज करण्याचा प्रयत्न करत असताल तर अशा वेळेस तुम्हाला काय येतो एरर येतो. तुम्ही या ठिकाणी डिजिटने सुरुवात करू शकत नाही. डिजिट तुम्ही शेवटी यूज करू शकता. डिजिट तुम्ही शेवटी यूज करू शकता. डिजिट तुम्ही मध्ये यूज करू शकता, पण डिजिट तुम्ही सुरुवातीला यूज करू शकत नाही. जर समजा तुम्ही नंबरने सुरुवात करत असताल तर अशा वेळेस तुम्हाला काय येणार आहे एरर. त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही काय करतायत एखाद्या व्हेरिएबलला, क्लासला, मेथडला, ऑब्जेक्टला, फंक्शनला तुम्ही नाव देतायत त्यावेळेस नंबरने सुरुवात करायची नाही. त्यानंतर पहा an identifier can contain underscore म्हणजे तुम्ही अंडरस्कोर यूज करू शकता. जर तुम्हाला नेम द्यायचा असेल ना तर तुम्ही अंडरस्कोरचा यूज करू शकता. मग तुम्ही सिंगल अंडरस्कोर यूज करा, ट्रिपल अंडरस्कोर यूज करा किंवा डबल अंडरस्कोर यूज करा. डबल अंडरस्कोर यूज करा पा. ओके, म्हणजे इथे पहा मी या ठिकाणी एक व्हेरिएबल घेतो टोटल TOL टोटल सिंगल अंडरस्कोर. हा या ठिकाणी डॅश आणि अंडरस्कोर हा डॅश आहे आणि हा अंडरस्कोर आहे. डिफरन्स आहे हा. तर अंडरस्कोर तुम्ही यूज करू शकता पहा. मी या ठिकाणी राईट करतोय टोटल अंडरस्कोर 1 2 300. डिजिट मी नंतर यूज करू शकतो नो प्रॉब्लेम. समजा इथे पहा मी यूज करतोय टोटल 1 2 3 डबल अंडरस्कोर. मी या ठिकाणी डबल अंडरस्कोर पण यूज करू शकतो. समजा तुम्ही या ठिकाणी अंडरस्कोर 1 2 3 4 तुम्हाला जितके यूज करायचे तितके तुम्ही काय करू शकता यूज करू शकता पहा. ओके, म्हणजे तुम्ही या ठिकाणी अंडरस्कोर तुमचा अलाउड आहे. मग 1 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त यूज केले तरीही चालतील. ओके, an identifier can contains underscore single double and triple also. ओके, त्यानंतर नेक्स्ट पहा. नेक्स्ट रूल या ठिकाणी an identifier must contain special characters म्हणजे तुम्ही या ठिकाणी काय करू शकता स्पेशल कॅरेक्टरचा यूज करू शकत नाही. मग स्पेशल कॅरेक्टर कोणते जसे या ठिकाणी पहा डॉलर असेल, हॅश असेल, त्यानंतर तुमच्या ठिकाणी कीबोर्डवर दिसेल पहा लेस दॅन, ग्रेटर दॅन, ऍट द रेट, एक्सप्लिमेंटरी या सिम्बॉल्सचा तुम्ही यूज करू शकत नाही. हे तुमचे स्पेशल कॅरेक्टर्स आहेत एक्सेप्ट अंडरस्कोर. तर अंडरस्कोर सुद्धा तुमचा स्पेशलच कॅरेक्टर आहे, पण अंडरस्कोर सोडून एक्सेप्ट अंडरस्कोर सोडून बाकीचे स्पेशल कॅरेक्टर तुम्ही यूज करू शकत नाही. जर तुम्ही यूज करण्याचा प्रयत्न जर केला तर अशा वेळेस तुम्हाला काय येणार आहे एरर. तर इथे पहा मी यूज करतोय टोटल ऍट द रेट 1 2 3 इज इक्वल टू 100. इथे काय आला मला एरर. काम या ठिकाणी ऍट द रेट यूज केला. समजा या ठिकाणी पहा अजून एक एक्झाम्पल मी या ठिकाणी काय करतोय and ABC is equal to 100. हा काय आलाय सिंटॅक्स एरर. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही या ठिकाणी स्पेशल कॅरेक्टरचा यूज करू शकत नाही ज्यावेळेस तुम्ही एखाद्या नेम देतायत. ओके, बट एक्सेप्ट अंडरस्कोरला सोडून बाकीचे तुम्ही यूज करू शकत नाही. अंडरस्कोर तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट पहा आयडेंटिफायर्स आर केस सेन्सिटिव्ह. आयडेंटिफायर्स आर केस सेन्सिटिव्ह. केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय केस आपल्याला माहिती आहे पहा अप्पर केस, लोअर केस. ओके, हा तर आयडेंटिफायर्स आर केस सेन्सिटिव्ह
बिकॉज पायथॉन लँग्वेज इज केस सेन्सिटिव्ह. कारण पायथॉन लँग्वेज ही काय तुमची केस सेन्सिटिव्ह प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. म्हणजे काय, तर थोडक्यात तुमच्या ठिकाणी केस चेंज झाली, अप्परचा लोअर झाला, लोअरचा अप्पर झाला, तर या ठिकाणी मिनिंग काय होतो, पूर्ण प्रकारे चेंज होतो. तर आपण प्रॅक्टिकली करून पाहूया. समजा इथे पण मी काय करतोय, टोटल नावाचा एक व्हेरिएबल घेतला, त्यामध्ये स्टोअर करतो 100. इथे मी एक टोटल नावाचा 100 घेतला, त्यामध्ये स्टोअर करतो मी 200. अजून एक मी या ठिकाणी टोटल नावाचा व्हेरिएबल घेतला आणि त्यामध्ये मी स्टोअर करतोय 300. तर वाचताना या ठिकाणी आपलं तिन्ही व्हेरिएबलचं नेम सेम आहे पहा, टोटल टोटल टोटल. पण ह्या टोटलचा टी कॅपिटल आहे आणि पूर्णच केस काय आहे, कॅपिटल आहे. म्हणजे इथे पहा काही स्मॉल काही कॅपिटल. तर हा टोटल वेगळा आहे, हा टोटल वेगळा आहे आणि हा टोटल वेगळा आहे. तिन्ही टोटलचा एकमेकांशी काही संबंध नाहीये. समजा इथे पहा मी प्रिंट करतोय टोटल, काय भेटलं 100. समजा इथे मी प्रिंट करतोय टोटल, काय भेटलंय 200. समजा इथे मी प्रिंट करतोय टोटल, इथे काय भेटेल मला 300. तर हा टोटल या तिघांचा एकमेकांशी काही संबंध नाही. कारण लोअरचा अप्पर झाला, अप्परचा स्मॉल झाला, या ठिकाणी काय होतो तुमचा मिनिंग चेंज होतो. पहा मिनिंग काय होतो तुमचा चेंज. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचंय, जो व्हेरिएबल, जे मेथड, जी फंक्शनला तुम्ही नेम देतायत आणि जर समजा तुम्हाला तो व्हेरिएबल किंवा मेथड खाली यूज करायची असेल तर तुम्हाला तेच नाव घ्यायचंय. कॅपिटलचा स्मॉल झालेला चालणार नाही, बिकॉज आयडेंटिफायर्स आर केस सेन्सिटिव्ह. त्यानंतर पहा नेक्स्ट रूल, keywords or reserved words can be used as identifiers, cannot be used as identifiers. म्हणजे जे काय तुमचे कीवर्ड्स आहेत आणि रिझर्व्ह वर्ड्स, कीवर्ड्स आणि रिझर्व्ह वर्ड्स जे आहेत ते तुम्ही यूज करू शकत नाहीत, कॅनॉट बी यूज. म्हणजे कीवर्ड्स म्हणजे काय, तर पुढचा आपला टॉपिक आहे पहा कीवर्ड्स किंवा रिझर्व्ह वर्ड्स. म्हणजे काय, तर पायथॉन मध्ये ऑल 35 कीवर्ड्स आहेत पहा, ते तुम्ही ऍज अ आयडेंटिफायर्स म्हणून यूज करू शकत नाही. ते काय तुमचे रिझर्व्ह आहेत. रिझर्व्ह म्हणजे त्याला काहीतरी मिनिंग आहे. ते 35 कीवर्ड सोडून तुम्ही बाकीचे यूज करू शकता, पण तुम्ही 35 कीवर्ड्स ऍज अ आयडेंटिफायर्स म्हणून यूज करू शकत नाही. जर तुम्ही यूज करण्याचा प्रयत्न केला तर अशा वेळेस तुम्हाला काय येणार आहे, एरर. इथे पहा, इथे पहा फॉर इज इक्वल टू मी यूज करतोय 400. आता फॉर काय आहे, या ठिकाणी फॉर व्हेरिएबल आहे, पण फॉर काय आहे, कीवर्ड आहे. काय आहे, फॉर कीवर्ड आहे, एक रिझर्व्ह वर्ड्स आहे. तुम्ही या ठिकाणी फॉर यूज करू शकत नाही. समजा इथे मी यूज करतो पहा, इफ इज इक्वल टू 100, तर इफ सुद्धा काय आहे, एक रिझर्व्ह वर्ड्स आहे, एक कीवर्ड आहे. म्हणजे तुम्ही यूज करू शकत नाही. हे कीवर्ड्स आपण शिकायचे, ऑल 35 कीवर्ड्स आहेत. 35 कीवर्ड्स तुम्ही यूज करू शकत नाही. ओके. आणि यूज करण्याचा प्रयत्न जर केला तर अशा वेळेस तुम्हाला काय येतो, एरर येतो. तर रूल्स लक्षात ठेवा, आपण डिजिटने सुरुवात करू शकत नाही, पण मध्ये डिजिट, शेवटी डिजिट आपण यूज करू शकतो. तुम्ही अंडरस्कोर यूज करू शकता, पण अंडरस्कोर सोडून बाकीचे स्पेशल कॅरेक्टर, स्पेशल सिम्बॉल्स तुम्ही यूज करू शकत नाही. आयडेंटिफायर्स कसे आहेत, केस सेन्सिटिव्ह. त्यानंतर पहा कीवर्ड्स अँड रिझर्व्ह वर्ड्स तुम्ही ऍज अ आयडेंटिफायर्स म्हणून यूज करू शकत नाही. हे रूल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे ज्या वेळेस तुम्ही एखादा व्हेरिएबल, एखादा क्लास, एखादं फंक्शन, एखादा ऑब्जेक्ट तुम्ही डिफाइन करतायत त्यावेळेस. ओके. तर आयडेंटिफायर्स कन्सेप्ट तुम्हाला समजलाय. नेक्स्ट टॉपिक आहे आपला कीवर्ड्स. जसं मी तुम्हाला आता सांगितलं पहा, काय की जे काय तुमचे कीवर्ड्स आहेत तुम्ही ते आयडेंटिफायर्स म्हणून यूज करू शकत नाही. का, तर कीवर्ड्स इन पायथॉन आर हॅव्हिंग सम प्रीडिफाईन्ड फंक्शनॅलिटी. तर प्रत्येक कीवर्डला काय केलेलं आहे, प्रीडिफाईन्ड फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड केलेली आहे. म्हणजे प्रत्येक कीवर्डचा काही ना काहीतरी काय आहे, मिनिंग आहे, काहीतरी त्याला फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड केलेली आहे, प्रीडिफाईन्ड. ओके. दिस कीवर्ड्स मे नॉट बी यूज कॉन्स्टंट और व्हेरिएबल और एनी अदर आयडेंटिफायर्स नेम. आता आपण आत्ताच पाहिला रूल. ओके. तर जे काय तुमचे कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स तुम्ही कॉन्स्टंट म्हणा, व्हेरिएबल म्हणा
किंवा आयडेंटिफायर्स म्हणून तुम्ही नेम यूज करू शकत नाही. नेम यूज करू शकत नाही. तर असे पायथॉन मध्ये किती कीवर्ड्स आहेत? तर पायथॉन कंटेन्स टोटल 35 कीवर्ड्स. किती कीवर्ड्स आहेत? 35 कीवर्ड्स आहेत. 35 कीवर्ड आहेत पहा. आणि या 35 कीवर्ड्स, ऑल कीवर्ड्स कसे आहेत तुमचे? लोअर केस. ऑल कीवर्ड्स कसे आहेत तुमचे? लोअर केस. कुणाला सोडून? ट्रू, फॉल्स आणि नन. ट्रू, फॉल्स आणि नन या तिघांना सोडून, या तिघांना सोडून ऑल कीवर्ड्स कसे आहेत तुमचे? लोअर केस मध्ये आहेत. फक्त हे तीनच कसे आहेत की त्यांचा पहिला लेटर काय आहे? कॅपिटल आहे पहा. ओके. हा, तर इथे पहा मी कीवर्डची लिस्ट तुम्हाला डिस्प्ले करतो पहा. हे पहा, कीवर्डची लिस्ट इथे तुम्हाला दिसेल पहा. ओके. तर इथे पहा, तुम्हाला इथे एक इफ यू यूज हेल्प फंक्शन, जर तुम्ही हेल्प फंक्शनचा जर यूज केला, तुम्ही काय करू शकता? इंटरप्रिटर डिस्प्ले ऑल लिस्ट ऑफ अवेलेबल कीवर्ड्स इन पायथॉन. तुम्ही काय करू शकता? जे काय तुमचे पायथॉन मध्ये कीवर्ड्स आहेत तुम्ही ते पाहू शकता. कोणतं फंक्शन? हेल्प फंक्शन. तर इथे पहा, मी या ठिकाणी हेल्प फंक्शनचा तुम्हाला यूज सांगतो पहा. तर इथे पहा, तुम्हाला पायथॉन मध्ये काही अडचण येऊ द्या, तुम्हाला एखादा कीवर्डचा मिनिंग समजत नाहीये, तो कीवर्ड कशासाठी यूज करायचा आहे, त्याचा सिंटॅक्स काय आहे, तर तुम्हाला जर माहिती नसेल ना, तुम्ही डायरेक्टली हेल्प फंक्शनचा यूज करू शकता. कसं? या ठिकाणी पहा, मी हेल्प फंक्शन, मला कीवर्ड्स पाहिजेत, तर या ठिकाणी मी राईट करतो पहा कीवर्ड्स. काय राईट करतोय मी? कीवर्ड्स. एंटर. तर हे पहा, मी फक्त एवढंच टाईप केलंय, ऑटोमॅटिकली मला या ठिकाणी त्यांनी काय आणून दिले? कीवर्ड्स आणून दिले. कीवर्ड्स तुम्ही वाचू शकता. टोटल 4 कॉलम आहेत आणि रो किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 चोक 36 आणि इथे एक कमी आहे पहा, म्हणजे 36 मधून एक गेला 35. किती कीवर्ड्स आहेत? 35 कीवर्ड्स इन पायथॉन. ऑल कीवर्ड्स कसे आहेत तुमचे? लोअर केस आहेत पहा. तुम्ही जर सगळे जर कीवर्ड्स पाहिले ना, कसे आहेत तुमचे? लोअर केस मध्ये आहेत. कुणाला सोडून? फॉल्स, नन आणि ट्रू या तिघांचेच पहिलं लेटर काय आहे? कॅपिटलाइज आहे. आणि हे जे काय तुमचे कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स तुम्ही ऍज अ आयडेंटिफायर्स म्हणून यूज करू शकत नाही. त्यानंतर पहा, हेल्प फंक्शनचा मी अजून सांगतो पहा. समजा आता हेल्प फंक्शन मध्ये तुम्हाला माहिती नाहीये की या ठिकाणी कंटिन्यू कीवर्ड कशासाठी यूज करायचा आहे, तुम्हाला या ठिकाणी इम्पोर्ट कीवर्ड कशासाठी यूज करायचा आहे, तर इथे डायरेक्टली तुम्ही राईट करायचं पहा. इथे तुम्ही यायचंय, इथे डायरेक्टली टाकायचं हेल्प. हेल्प मध्ये टाकून द्या या ठिकाणी कीवर्ड्स, सॉरी हेल्प मध्ये टाकून द्या जे तुम्हाला पाहिजे ते. समजा या ठिकाणी मला राईट करायचं इम्पोर्ट, तर इम्पोर्टचा मला अर्थ माहिती नाही कशासाठी यूज करायचा. हे पहा, टोटल 209 लाईन या ठिकाणी तुम्हाला आणून दिलेत पहा. हे पहा, टोटल 209 लाईन. हे पहा, इथे पहा तुम्हाला याचा सिंटॅक्स भेटेल, तुम्हाला या ठिकाणी त्याचा यूज भेटेल, तुम्हाला या ठिकाणी त्याचा पूर्ण या ठिकाणी डेफिनेशन विथ एक्झाम्पल सोबत भेटेल पहा. हे पहा, इम्पोर्ट. हे पहा, तुम्हाला पूर्ण या ठिकाणी माहिती भेटते पहा विथ एक्झाम्पल सोबत. समजा या ठिकाणी परत मला फॉर माहिती नाहीये, समजा या ठिकाणी मी राईट करतो पहा हेल्प, हेल्प मध्ये मी राईट करतोय फॉर. हा, इथे पहा तुम्हाला पूर्ण माहिती आली. हे पहा, एक्झाम्पल पण आलं तुम्हाला फॉर लूपचं. हे पहा, फॉर लूपच्या ठिकाणी माहिती पण आली, सिंटॅक्स पण आलाय. फॉर स्टेटमेंट इज यूज टू इटरेट ओव्हर द एलिमेंट्स ऑफ द सिक्वेन्स. म्हणजे इटरेशन साठी आपल्याला परत परत जर फिरवायचं असेल त्यासाठी आपण फॉरचा यूज करतो. म्हणजे हेल्प फंक्शन तुम्हाला काय करून देतं? त्या ठिकाणी कीवर्ड साठी तुम्ही या ठिकाणी हे करू शकता बघ, कोणता कीवर्ड कशासाठी यूज करायचा आहे, त्याचा मिनिंग काय, त्याचा अर्थ यूज काय, त्यासाठी तुम्ही हेल्प फंक्शनचा यूज करू शकता. तर पायथॉन मध्ये टोटल 35 कीवर्ड्स आहेत. किती? 35 कीवर्ड्स अँड ऑल कीवर्ड्स आर लोअर केस एक्सेप्ट फॉल्स, नन अँड ट्रू. तर आयडेंटिफायर्स अँड कीवर्ड्स टॉपिक्स तुम्हाला समजलेला आहे. ऑलरेडी जे काही नोट्स आहेत ना, ह्या नोट्स मी तयार करून ठेवलेला आहे, तुम्हाला राईट करण्याची आवश्यकता नाहीये. तुमचे ज्यावेळेस टॉपिक होईल त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण प्रकारे नोट्स सेंड करणार आहे. समजा आता पहा, हा सेट नावाचा एक टॉपिक आहे, इथे पहा टोटल या ठिकाणी पीडीएफ तयार करून ठेवलेला आहे. म्हणजे प्रत्येक टॉपिकचं या ठिकाणी सेपरेट विथ एक्झाम्पल. हे पहा, एक्झाम्पल त्याचा आउटपुट. हे पहा, एक्झाम्पल त्याचा आउटपुट. म्हणजे प्रत्येक पीडीएफ या ठिकाणी मी राईट करून तयार करून ठेवलेली आहे.
ती तुम्हाला मी प्रत्येक सेशन प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर मी सेंड करणार आहे. तुम्हाला ठिकाणी काढण्याची आवश्यकता नाहीये पहा. ओके. त्यानंतर पहा पुढचा टॉपिक. आता आपण काय पाहिला? आता आपण पाहिलं या ठिकाणी आयडेंटिफायर्स अँड कीवर्ड्स. आयडेंटिफायर्स अँड कीवर्ड्स. त्यानंतर पुढचा टॉपिक या ठिकाणी आपल्याला पाहिजेत पहा ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ पायथॉन. ओके. तर आता आपण या ठिकाणी ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस टॉपिक पाहतोय आणि उद्यापासून आपण या ठिकाणी ऍक्च्युअल पायथॉनला काय करतोय आता सुरुवात करतो. म्हणजे पायथॉनच्या प्रोग्राम्सला आपण सुरुवात करतोय. आता आपण ओव्हरऑल थिअरी पाहिली थोडीफार. ओके. उद्यापासून आपल्याला काय करायचे? पायथॉनचे प्रोग्राम स्टार्ट करायचे. प्रोग्राम. ओके. त्यासाठी जर तुम्ही अजूनही इन्स्टॉलेशन केलेलं नसेल तर तुम्ही इन्स्टॉलेशन करून घ्या. तसं मी तुम्हाला सांगतोय पहा की सुरुवातीचे 3 डेमो लेक्चर्स हे पूर्णपणे फ्री होते. तर आज 3 डेमो लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत. तुम्हाला जर फुल स्टॅक पायथॉन डेव्हलपमेंटची बॅच पुढे कंटिन्यू करायची असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर एक मेसेज करा. आपण एक नवीन ग्रुप तयार करतोय आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला डेली लेक्चरची लिंक तिथे सेंड केली जाईल. विथ तुम्हाला तुमचे जी काय नोट्स असतील त्या सुद्धा मी तिथे सेंड करणार आहे. जर समजा तुम्ही खरंच इंटरेस्टेड जर असताल फुल स्टॅक पायथॉन वेब डेव्हलपमेंटच्या कोर्ससाठी तर तुम्ही या ठिकाणी मला मेसेज करा. तुम्हाला नवीन ग्रुपमध्ये मी ऍड केलं जाईल. जसं या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलंय की फुल स्टॅक पायथॉनची ऍक्च्युअल फी आपण घेतोय 16,000 रुपये. ऍक्च्युअल फी किती आहे? 16,000 रुपये. पण आता सध्या आपण एक ऑफर देतोय. ऑफर काय आहे? जर समजा तुम्ही ही बॅच कंटिन्यू करत असताल, आत्ताची बॅच जर तुम्ही कंटिन्यू करत असताल, ही बॅच जॉईन करत असताल तर फी आहे फक्त 10,000 रुपये 2 इन्स्टॉलमेंट साठी. आणि एका इन्स्टॉलमेंट मध्ये जर भरली तर फक्त 8,000 रुपये. म्हणजे आतापर्यंत जे आपले विद्यार्थी होते ना त्यांनी आतापर्यंत 16,000 रुपये फी भरलेली आहे. पण खास ऑफर देतोय तुम्हाला की जर समजा तुम्ही इन्स्टॉलमेंट मध्ये पेड करत असताल तर 10,000 रुपये, आणि एका इन्स्टॉलमेंट मध्ये पेड करत असताल तर 8,000 रुपये. ही ऑफर फक्त ह्याच बॅच पुरती आहे. तुम्ही जर म्हटलंय की मला ही बॅच नाही करायची आणि मला पुढच्या बॅचला जॉईन करायचंय त्यावेळेस ऑफर तुम्हाला नसेल. ओके. तुम्हाला जर काही डाऊट काही प्रश्न फीज रिलेटेड असतील तुम्ही मला प्रश्न किंवा व्हॉट्सअपला विचारा किंवा डायरेक्टली मला कॉल केला तरीही चालेल. ओके. तर आज आपण 3 डेमो लेक्चर्स इथे ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस कन्सेप्ट घेऊन आपण टॉपिक संपवतोय. उद्यापासून आपण नवीन ग्रुप तयार करतोय आणि नवीन ग्रुपवर तुम्हाला लिंक आणि नोट्स तुम्हाला मी सेंड करेन. तुम्ही जर इंटरेस्टेड असताल तर मला मेसेज करा. ओके. नेक्स्ट टॉपिक पहा आपला ऍडव्हान्टेजेस ऑफ पायथॉन. ऍडव्हान्टेजेस ऑफ पायथॉन. तर ऍडव्हान्टेजेस काय आहेत? तर आतापर्यंत जे काय आपण पायथॉनचे फीचर्स पाहिले ना, पायथॉनचे फीचर्स तेच म्हणजे काय तुमचे ऍडव्हान्टेजेस. तेच काय झाले तुमचे ऍडव्हान्टेजेस झाले पहा. तर इथे पहा पहिला ऍडव्हान्टेजेस काय? तर ओपन अँड फ्री सोर्स. ओपन अँड फ्री सोर्स. ओके. तुम्ही या ठिकाणी पायथॉन जर इन्स्टॉल करायचं असेल तुम्ही फ्री आहे, ओपन आहे. तुम्ही कधीही केव्हाही तुम्ही काय करू शकता फ्री मध्ये त्याला यूज करू शकता, डाउनलोड करून यूज करू शकता. त्यानंतर पहा डायनॅमिकली टाइप. नो नीड टू स्पेसिफाय द टाइप ऑफ व्हेरिएबल बिफोर आफ्टर यूज इट. म्हणजे काय? जर समजा तुम्हाला एखादा व्हेरिएबल तुम्हाला डिक्लेअर करायचा असेल, जसं आपण सी लँग्वेज मध्ये होतो पहा. सी लँग्वेज मध्ये तुम्हाला इथे डेटा टाइप राईट करायचा पहा. त्या व्हेरिएबलच्या सुरुवातीला तुम्हाला डेटा टाइप राईट करावा लागतो पहा. सी लँग्वेज मध्ये म्हणा किंवा तुम्हाला PHP मध्ये म्हणा, जावा मध्ये म्हणा, तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागतो. पण पायथॉन मध्ये तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेअर करण्याची आवश्यकता नाहीये. तुम्हाला डायरेक्टली राईट करायचं ए इज इक्वल टू 100. डायरेक्टली तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेअर करण्याची आवश्यकता नाही किंवा तुम्हाला सेमीकोमा देण्याची सुद्धा आवश्यकता नाहीये. अदर लँग्वेज मध्ये गरज आहे पण इथे तुम्ही विदाउट. ओके. हा. त्यानंतर पहा इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. तर पायथॉन ही कशी आहे तुमची इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. तर म्हणजे तुमचा जो काय पायथॉन मध्ये कोड आहे ना चेक करण्याचं काम कोण करतं? तुमचं इंटरप्रिटर. अदर लँग्वेजेस मध्ये कंपायलर असतं. जसं तुम्ही सी चा प्रोग्राम राईट करता पहा. सी चा प्रोग्राम जर तुम्हाला रन करायचा असेल तुम्ही सगळ्यात अगोदर काय करता? प्रोग्राम राईट करता, सेव्ह करता, नंतर तुम्ही कंपाईल करता पहा. कंपायलर काय करतो? तुमच्या कोड मध्ये जेवढे काही एरर असतील ते एकाच वेळेस शो करतो.
दोन असतात, एक इंटरप्रिटर आणि एक कंपायलर. ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत, पण एक शॉर्ट मध्ये सांगतो पहा. कंपायलर काय करतो, तुमचे प्रोग्राम मध्ये समजा 10 एरर आहेत ना, तर ऍट अ टाइम तुम्हाला 10 एरर शो करतो. आणि इंटरप्रिटर काय करतो, लाईन बाय लाईन एरर, म्हणजे समजा तुमचे लाईन नंबर 5, 6, 7 असे 3 ठिकाणी एरर आहे, तर तो अगोदर लाईन नंबर 5 ला एरर दाखवेल, तो एरर सॉल्व्ह केला का लाईन नंबर 6 ला एरर दाखवेल, तो एरर सॉल्व्ह केला का 7 नंबरला एरर दाखवेल. म्हणजे इंटरप्रिटर हा काय करतो, लाईन बाय लाईन तुमचा प्रोग्राम चेक करतो, लाईन बाय लाईन. ओके, तर हे पुढे जाऊन आपण डिस्कस करणार आहोत. आता फक्त लक्ष असू द्या ऍडव्हान्टेजेस मध्ये. पायथॉन इज अ इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज अँड पायथॉन इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. उप्स, सगळ्यात मेन कन्सेप्ट त्यामध्ये आपण शिकणार आहोत क्लास, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, एनकॅप्सुलेशन, पॉलिमॉर्फिझम, त्यानंतर तुमच्या या ठिकाणी मल्टी थ्रेडिंग. ओके, भरपूर सारा कन्सेप्ट आहे. हा, इंडेंटेशन, व्हाईट स्पेसेस, नो नीड टू ब्रॅकेट्स. म्हणजे तुम्हाला जर पायथॉन मध्ये प्रोग्राम राईट करायचा असेल ना, या ठिकाणी तुम्हाला कर्ली ब्रॅकेट यूज करायची गरज नाही. जसं या ठिकाणी आपण अदर लँग्वेजेस मध्ये कर्ली ब्रॅकेटचा यूज करतो, इथे तुम्हाला कर्ली ब्रॅकेटचा यूज करायचा नाही, किंवा तुम्हाला स्पेसेस द्यायची गरज नाहीये. इथे तुम्हाला काय यूज करायचं, इंडेंटेशन. इंडेंटेशन काय आहे ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. इंडेंटेशन एक ब्लॉक तयार करायचा आहे. त्यानंतर पहा, स्क्रिप्टिंग लँग्वेज. पायथॉन ही कशी तुमची स्क्रिप्टिंग लँग्वेज. तुम्ही म्हणू शकता पहा, पायथॉन इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज. स्क्रिप्टिंग लँग्वेज. ओके, त्यानंतर पहा, इझी टू लर्न लाईक नॉर्मल इंग्लिश. जसं तुम्ही इंग्लिश बोलता ना, सेम त्याच प्रकारे तुम्हाला प्रोग्राम राईट करायचंय. कालच्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी 1-2 एक्झाम्पल राईट करून दाखवले होते, त्यावेळेस तुमच्या लक्षात आलेलं असेल. जसं आपण इंग्लिश बोलतो सेम त्याच प्रकारे तुम्ही प्रोग्राम राईट करायचा आहे. त्यानंतर पहा, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट, वर्क्स ऑन मल्टी प्लॅटफॉर्म. म्हणजे तुम्ही काय करू शकता, कोणत्याही प्लॅटफॉर्मवर, म्हणजे तुम्ही विंडोज असू द्या, लिनक्स असू द्या, मॅक असू द्या, कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर काय करू शकता, तुम्ही पायथॉनचे प्रोग्राम तुम्ही राईट करू शकता. ओके, हा, आणि लेस कोड कम्पेअर टू अदर लँग्वेजेस. बाकीच्या लँग्वेजेसच्या तुलनेत तुम्हाला या ठिकाणी काय करायचे, तुमचा जो काय कोड आहे तो कोड काय तुमचा कमी प्रमाणात आहे. लेस कोड कम्पेअर टू अदर लँग्वेज. ओके, हे झाले तुमचे ऍडव्हान्टेजेस ऑफ पायथॉन. म्हणजे जे काय आपण आतापर्यंत फीचर्स पाहिले, ते फीचर्स सगळे तुमचे काय झाले, ऍडव्हान्टेजेस झाले. तर इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर पहा, नेक्स्ट टॉपिक, डिसएडव्हान्टेजेस ऑफ पायथॉन. तर जसे या ठिकाणी पायथॉनचे ऍडव्हान्टेजेस आहेत ना, तसे पायथॉनचे डिसएडव्हान्टेजेस पण आहेत पहा. पायथॉनचे डिसएडव्हान्टेजेस पण आहेत पहा. तसे फायदे तसे नुकसान. तर स्लो कम्पेअर टू अदर प्रोग्रामिंग लँग्वेजेस. अदर लँग्वेजेसच्या कम्पेअर पायथॉन कसं आहे, एकदम स्लो आहे, थोडं स्लो आहे, त्याच्यामध्ये अजून अपडेट काम चालू आहे. ओके, तर तुम्ही म्हणू शकता डिसएडव्हान्टेजेस मध्ये, स्लो कम्पेअर टू अदर प्रोग्रामिंग लँग्वेजेस लाईक सी, C++ और जावा. खास लक्षात घ्या, पायथॉन खास कशासाठी बनलेला आहे, तुम्ही पायथॉनचा यूज करून तुम्ही पुढे जाऊन डेटा सायन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, AI, डेटा अनालिटिक्स, त्यामध्ये तुम्ही जाऊ शकता पहा. खास पायथॉनचा यूज तुम्ही तिथे करतायत. ओके, तर स्लो कम्पेअर टू अदर प्रोग्रामिंग लँग्वेजेस. थ्रेडिंग नॉट फुल्ली इम्प्लिमेंटेड. थ्रेडिंग मीन्स म्हणजे तुम्ही काय करू शकता, एक प्रोजेक्ट तुम्ही मल्टिपल एम्प्लॉईजला काय करू शकता, तुम्ही डिस्ट्रीब्यूट करून एकाच सोबत तुम्ही मल्टिपल टाइम काम करू शकता. जास्त या ठिकाणी पास सपोर्टेड नाहीयेत. ओके, तर थ्रेडिंग नॉट फुल्ली इम्प्लिमेंटेड. इंडेंटेशन इफ मिक्स टॅब अँड स्पेसेस. म्हणजे पुढे उद्या आपल्याला शिकायचं इंडेंटेशन. चुकून समजा तुमच्याकडून एक इंडेंटेशन जास्त झाला, म्हणजे चुकून तुमच्याकडून एक टॅब किंवा एखादा स्पेस कमी जास्त झाला, तर अशा वेळेस तुम्हाला काय येतो, एरर. तर इथे पहा, डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, इंडेंटेशन ऑफ मिक्स टॅब्स अँड स्पेसेस. ओके, इथे मिक्स इंडेंटेशन मध्ये मिक्स होतात पार्ट, म्हणजे तुमच्या लक्षात लवकर येत नाही आणि अशा वेळेस तुम्हाला येतो एरर. त्यानंतर पहा, नॉट युजिंग फॉर मोबाईल ऍप्लिकेशन. पायथॉन या ठिकाणी मोबाईल ऍप्लिकेशन साठी बनलेलं नाही. नॉट युजिंग फॉर मोबाईल ऍप्लिकेशन, हे झाले पायथॉनचे डिसएडव्हान्टेजेस. तुम्हाला जर प्रश्न आला किंवा विचारला, तुम्ही या ठिकाणी सांगू शकता पहा. ओके, तर आज आपण या ठिकाणी 3 टॉपिक डिस्कस केलेले आहेत. आयडेंटिफायर्स इन पायथॉन, कीवर्ड्स इन पायथॉन
ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ पायथॉन. ओके, आजचा झालेला रेकॉर्डेड व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर सेंड करेल. तर अशाच प्रकारे आपले 3 डेमो लेक्चर्स आज कंप्लीट झालेले आहेत. तुम्हाला जर पुढे बॅच कंटिन्यू करायची असेल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे बॅच ही पूर्ण फुल स्टॅक आहे. फुल स्टॅक मध्ये आपल्याला फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस, त्यानंतर आपल्याला ठिकाणी प्रोजेक्ट डिझाईन करायचे. टोटल कोर्स हा चालेल तुमचा 7 ते 8 महिने. दररोज आपल्याला ठिकाणी डेली प्रॅक्टिस करायची आहे 2 to 3 hours दररोज. ओके, तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ फ्री मध्ये मी प्रोव्हाइड करणार आहे. रेकॉर्डेड व्हिडिओचे कुठल्याही प्रकारे तुमच्याकडून चार्जेस वगैरे एक्स्ट्रा घेतले जाणार नाहीये. विथ तुम्हाला कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट, विथ तुम्हाला प्लेसमेंट असिस्टंट्स, विथ इंटरव्ह्यू प्रिपरेशन, मॉक इंटरव्ह्यूची सगळी प्रॅक्टिस आपण करून घेणार आहोत. ठीक आहे, अशाच प्रकारे आज आपण 3 डेमो लेक्चर सेंड करतोय. तुम्हाला जर पुढे बॅच कंटिन्यू करायची असेल मला कॉल किंवा मेसेज करा, तुम्हाला नवीन ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. ठीक आहे, तर आजच्या दिवस मी इथेच थांबतो. थँक्यू.